Welcome to the Focus Academy. This is Tushar Mangle from Focus Academy, and guys, today I'm going to discuss the board question paper of March 2020 of English subject so that you will get an idea on which particular topic that you all have to focus. So without wasting time, let's get started to discuss on the topic of this particular question paper. ओके सो तुम्हाला इकडे टाइम पिरियड जो असतो पेपरसाठी तो असतो 3 आवर्सचा. ओके आणि टोटल मार्क्स असतात 80. ठीक आहे. आणि या 80 मार्क्सला तुम्हाला ओव्हरऑल जे 3 आवर्स मध्ये जे डिवाइड करायचं त्याच्यावरती पण आपण एक स्पेशल असं एक लेक्चर घेऊ टाइम मॅनेजमेंटचा. पण कोणते सेक्शन्स याच्यामध्ये असतात म्हणजे हे सेक्शन वाईज देतात की कशाला किती मार्क्स आहेत आणि तुम्हाला कशा कशावरती अभ्यास करायचा. ओके सो बघा पहिला क्वेश्चन सेक्शन आहे तो आहे लँग्वेज स्टडी. म्हणजे तुम्हाला या लँग्वेज बद्दल ऍक्च्युअल मधलं काय माहिती आहे त्याच्यावरती एक बेसिक्स म्हणून हे काही क्वेश्चन्स विचारले जातात. बघा इकडे पहिला क्वेश्चन आहे डू ॲज डिरेक्टेड म्हणजे जसं आहे सांगितलंय तसं तुम्हाला करायचं. त्यात तुम्हाला 8 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि अटेम्प्ट एनी फोर जे इकडे एकूण 6 क्वेश्चन्स आहेत तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि या 6 क्वेश्चन मधले तुम्हाला 4 अटेम्प्ट करायचे आणि 2 नाही अटेम्प्ट केले तरी चालतील पण एक्स्ट्रा एक करून ठेवायचा 4 ऐवजी 5 म्हणजे समजा कुठला एक चुकला तर तो 5वा ऍज अ सिक्युरिटी म्हणून तुम्हाला ते राहू शकतं. ओके सो बघा पहिला क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स म्हणजे तुम्हाला एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा इकडे. आता कॉर ER मग इथे काय तर एन टाकला तर हा कॉर्नर. आता हा मिनिंगफुल वर्ड झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आपला फोकस. ठीक आहे. त्याच्यानंतर हा हेल्थ. त्याच्यानंतर हे ट्रॅफिक. ठीक आहे. तर हे सगळे असतील तर तुम्हाला 2 मार्क्स भेटतील ना तर इच जर एक कुठला चुकला तर तुमचा अर्धा मार्क झाला. ठीक आहे. सो हे चुकण्यासारखं तर नाहीये. त्यानंतर पुट द फॉलोइंग वर्ड्स इनटू अन अल्फाबेटिकल ऑर्डर हे सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये कसं म्हणतात ते 2 मार्क्स तुम्हाला भेटतील. पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे ही वाक्य आहेत ना त्या लोकांनी आहेत ना थोडीशी याच्यामध्ये हे नसतं कॉमा नसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर फुल स्टॉप नसतो. त्याच्यानंतर कोटेशन मार्क्स नसतात. त्याच्यानंतर पहिलं जे लेटर आहे. ठीक आहे. हे पहिलं लेटर आता बघा इकडे कॅपिटल नाही. सो हे तुम्ही सगळं नीट बघायचं आणि याला पंक्च्युएट करून बरोबर लिहायचं. ओके ते त्याच्यानंतर व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर. आता हे पहिलं कसं आहे बघा हे कॅपिटल एस आहे ना शी स्माइल्ड. आता ही डायरेक्टर नाही बोलला ना शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ ह्याला काय अर्थच होत नाही. मग शी स्माइल्ड इथे कॉमा येणार आणि इथे डबल क्योट मध्ये ती काय बोलली तर अ बेगर चेंज लाईफ एका भिकाऱ्याने माझं आयुष्य सुधरवलं. ठीक आहे. तर कशी बोलली ती स्माइल करून बोलली. मग इथे कॉमा आला पाहिजे. हे पॉज वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये खेळायचे असतात पंक्च्युएशन मध्ये. त्याच्यानंतर व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग मग इथे डब्ल्यू मोठा येणार हे टीच्या नंतर इथे अपॉस्ट्रोफी एस येणार. ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आस इंडियन बॉक्सिंग त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क येणार आणि हे जे क्वेश्चन मार्क वाला पूर्ण आहे ते कोटेशन मध्ये येणार आणि पुढे आस द इंटरव्ह्युअर हे ऍक्च्युली चेंज द व्हॉइस टाईप डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आहे. ठीक आहे. मग त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच वगैरे वगैरे मधलं चेंज पण त्याचं काय नाही फक्त तुम्हाला हे बरोबर करून लिहायचं. ठीक आहे. कुठे कॉमा आला पाहिजे कुठे क्वेश्चन मार्क आला पाहिजे पहिलं लेटर कॅपिटल आहे का हे सगळं तुम्हाला चेक करून बघायचं असतं. सो इकडे मला वाटतं हा जो काही पहिला आहे याच्यामध्ये तुम्हाला 8 मार्क्स तर मिळणं एकदम इझी आहे म्हणजे याच्यात काय नाहीच. ओके सो हा जो 80 मार्क्सचा पेपर असतो त्यातले जे 20 मार्क्स असतात ते तुम्हाला स्कूलमध्ये तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटीज करता लाईक तुम्ही काही होमवर्क वगैरे सबमिट करता किंवा आणखी काही गोष्टी त्यांनी किंवा टेस्टचे जे मार्क्स असतात. ठीक आहे. त्याचा ऍव्हरेज काढून ते तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्स नुसार ते 20 मार्क्स असतात. सो 80 मार्क्स मध्ये काय तुम्हाला आता समजा तिकडे 20 आउट ऑफ 20 दिले आणि तुम्हाला पासिंग साठी 35 पाहिजे. सो तुम्ही जाऊन 80 पैकी फक्त 15चा पेपर लिहिणार आणि तुम्ही म्हणणार अरे झालो मी पास असं नाही. सो या 80 मधले पण 35% तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजे. ओके सो 35% म्हणजे एकदम बिलो ऍव्हरेज वाली माणसं असतात विचार करतात 35 मला पर्सेंट मिळाले पाहिजे वगैरे वगैरे. सो तुमचं एक्सपेक्टेशन थोडं हाय असलं पाहिजे कारण की पेपर हा खूप इझी असतो. इंग्लिश ही लँग्वेज तुमच्यासाठी थोडीशी कठीण मी म्हणू शकतो पण जर जसं तुम्ही तिला जास्त वापराल ना when you will use it then it will be the more elegant it will be more lucid the way I am talking with you in English because I am constantly practicing on that.
and this is a major reason that until unless you make a practice you won't be able to talk in English. Okay, this is not the my-hearted thing that I am talking to you. Okay, whatsoever it may be. सो तुमचं प्रॅक्टिस मस्ट असलं पाहिजे तरच या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर पुढचं मेक 4 वर्ड्स आणि त्यांनी कंडिशन दिले की जो कोणता वर्ड तुम्ही बनवणार आहे तो 3 लेटर पाहिजे इच. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा बीट. ठीक आहे, बीट म्हणजे हरवणे किंवा जिंकणे किंवा अशा टाईपचा. त्याच्यानंतर एबल. ठीक आहे, हा झाला. त्याच्यानंतर इट झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर अनेबल. कळतंय का? सगळे वर्ड्स तर किती पण म्हणू शकता तुम्ही, पण त्यांनी 4-20 सांगितलेत तुम्हाला, पण त्यातले कंडिशन दिले 3 लेटर्सचा मिनिमम पाहिजे. सो त्याच्यावरून तुम्हाला इकडे आरामात 8 मार्क्स भेटू शकतात. हे सगळे जर तुम्ही 4च्या 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर. त्याच्यानंतर वॉटर कसं असतं, कूल असतं. ठीक आहे, हॉट वॉटर असतं. त्याच्यानंतर अजून वॉटर कोल्ड वॉटर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर हार्ड वॉटर पण एक असतं केमिस्ट्री मधला. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉटर प्युअर वॉटर असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय बोलू शकता तुम्ही वॉटरचं. ठीक आहे, प्युअर वॉटर, इम्प्युअर वॉटर, जे तुम्हाला वॉटर बद्दलचं जे काही असेल ना रिलेटेड वर्ड्स ते तुम्ही इकडे लिहू शकता, जे तुम्हाला आठवतील ते. ओके, त्याच्यानंतर कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. पण हा तर इकडे बघा त्या आपण गाण्यांच्या भेंड्या घालतो तसं तर इथे वर्ड्सच्या भेंड्या. ठीक आहे, सो रोड डी, पण डी नंतर इकडे तुम्ही अजून एक काही वर्ड जे जे तुम्हाला नाउन्स असे वगैरे सुचतात. ठीक आहे, तर काय येऊ शकतं, डेस्कटॉप. ठीक आहे, डेस्कटॉप हे एक नाउन आहे, म्हणजे कम्प्युटर डेस्कटॉप असतो ना, डेस्कटॉप पी. त्याच्यानंतर पी वरून तुम्ही अजून पॉट. ठीक आहे, टी नंतर टी वरून तुम्ही टेबल वरून ई वरून तुम्ही काय बोलू शकता, अजून नाउन आहे ना इंजिनियर. ठीक आहे, असे बरेच तुम्ही जे जे वाटतात ना ते तुम्ही आरामात बनवू शकता. सो लक्षात ठेवा यातले कोणतेही 4 तुम्हाला करायचे. सो सगळेच्या सगळे केले तरी चांगली गोष्ट आहे, पण टाइम तुमचा इथे परफेक्ट याच्यानुसार तुम्हाला मॅनेज झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही 5व्या क्वेश्चन पर्यंत सगळं वाचल्यासारखं सॉल्व्ह करत बसाल आणि नंतर समजलेला टाइमच नाही उरला असं. ओके, त्याच्यानंतर बी क्वेश्चन आहे बघा, डू ॲज डिरेक्टेड 0 टू मार्क्स. तर त्या 10 मधले हे 8 मार्क्स इथे झाले आणि हे 2 मार्क्स इथे. राईट, सो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. म्हणजे असं एक वाक्य बनवायचं ज्याच्यामध्ये हे तुम्हाला टाकता आलं पाहिजे. टू बी नोन ॲज एक्झाम्पल, राजा शिवाजी विद्या मंदिर इज टू बी नोन ॲज द बेस्ट स्कूल इन द टाउन ऑर इन द ठाणे, व्हॉट्सएव्हर इट मे बी. ठीक आहे, किंवा आणखी तुम्हाला जे सुचतील ती तुमची वाक्य तुम्ही आरामात बनवू शकता. ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. सो इकडे मिनिंगफुली पाहिजे, दिस इज अ स्कूल, आणि पुढे लिहाल तुम्ही आय एम गोइंग टू पुणे. काय संबंध आहे? सो याचा रिलेटेड, दिस इज अ स्कूल वेअर द कॉन्सेप्ट इज क्लिअर, दिस इज अ स्कूल वेअर कॉन्सेप्ट इज टॉट, अशा टाईपचा. दिस इज अ स्कूल वेअर अजून तुम्ही काय, हा दिस इज अ स्कूल वेअर आय कॅन लर्न बेस्ट थिंग्स, असं वेअर वालं. मला वाटतं क्लॉथचा आपला एक लेक्चर पण झालाय, तर तुम्ही बघा, समजेल तुम्हाला काय काय गोष्टी असतात त्या. सो बी मध्ये हे 2 मार्काचं, याच्यातलं तुम्हाला 1 मार्क्स आहे, कुठल्याही याच्यातलं एक सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर अटेम्प्ट एनीवन, याच्यामधलं प्रिफिक्स और सफिक्स. प्री म्हणजे अगोदर, प्रीपेड प्लॅन असतात बोलतो ना आपण, कुठलं प्रीपेड करतो, प्रीपेड म्हणजे प्री म्हणजे अगोदर. सो इथे पण प्रीफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर लावायचा आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर लावायचा. सो इकडे केअर. ठीक आहे, सो इकडे तुम्ही केअरफुल बोलू शकता. ठीक आहे, सफिक्स लावला आपण. ठीक आहे, केअरिंग होईल, म्हणजे केअरनेस होईल. त्याच्यानंतर हेल्दी. ठीक आहे, हेल्दियर, IER हा वाय काढायचा आणि हेल्दियर लाईफस्टाईल बोलतो ना आपण, किंवा हेल्दी लाईफस्टाईल. सो इकडे अन लावलं तर अनहेल्दी होईल, लाईक दॅट. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. सो इकडे कुठलं तरी एक वाक्य बनवायचं ज्याच्यामध्ये हा शब्द असला पाहिजे. सो टेक केअर ऑफ युअर फॅमिली. आता जसा कोरोना सीझन चालू आहे, सो टेक केअर ऑफ युअर फॅमिली, टेक केअर ऑफ युअर कलिग्स, लाईक दॅट. तर त्याच्यानंतर ईट हेल्दी फूड, लाईक दॅट. झालं. मग तुम्हाला हे 10 मार्क्स तर चिंदी आहे, आरामात भेटू शकता, हे तुम्ही कसंही करू शकता.
सो 10 मार्काचा आय थिंक कॉन्सेप्ट तुमचा सेक्शन 1 चा क्लिअर झाला की हे लँग्वेजचा तुमचा अभ्यास किती आहे त्याच्यावरून तुम्हाला हे विचारलं जातं बेसिक्स वरून तुम्हाला किती लँग्वेज येते त्यांना इथे समजून जातं पेपरवाल्यांना पेपर चेक करतात ना त्यांना समजून जातं की हा इकडे काय लिहितोय ना त्याच्यावरून हा पुढे काय पेपर लिहिणार हे त्यांना इकडे समजून जातं पुढचा सेक्शन आहे टेक्स्च्युअल पॅसेज टेक्स्च्युअल म्हणजे काय जर टेक्स्ट बुक मध्ये जे काही पॅसेज असतात त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात जे 20 मार्क्सला असतात लक्षात ठेवा ठीक आहे सो हा तुमचा टेक्स्ट बुक मधला एक पॅसेज आहे त्याच्यावरती तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स वगैरे हे पहिलं वाचायचं कुठलाही पॅराग्राफ वाचताना जास्तीत जास्त 2 मिनिट किंवा 2.25 मिनिटं घ्यायचे जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्त घ्यायचे नाहीत ठीक आहे नॉर्मली एवढेच पॅसेज असतात 10 मिनिट 10 ओळी वाचायला तुम्हाला किती वेळ लागणार सो असं पण नाही की 2.25 म्हणजे काय 2.25 मिनिटं इथपर्यंत तुम्ही वाचत आले आणि नंतर पुढचं वाचायचं असं नाही थोडा वेळ लागला तरी चालेल पण तेवढा तुम्ही टाइम तुमचा ठरवून घ्यायचा 2-2.5 मिनिटं पर्यंत पॅसेज वाचला पाहिजे कारण की तुम्हाला क्वेश्चन पण सॉल्व्ह करायचे असतात सो हे ज्यावेळी वाचाल त्यावेळी तुम्हाला हे क्वेश्चन्स तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता त्याच्यानंतर अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ऍज पर देअर सिक्वेन्स ऑफर्ड इन पॅसेज सो हे वाचत असताना तुम्हाला समजतं की कुठली घटना कधी घडली सो ते सिक्वेन्शियल इकडे तुम्ही लावायचं त्याला तुम्हाला 2 मार्क असतात सो इकडे एक जरी सिक्वेन्स चुकला तर पुढचे गेले मार्क तुमचे लक्षात ठेवा त्याच्यानंतर मॅच द सिनोनिम्स सिनोनिम्स आणि अँटोनिम्स असे 2 प्रकार असतात सिनोनिम्स म्हणजे समानार्थी अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी सो हे तुम्हाला माहिती पाहिजे सिनोनिम्स तुम्ही बाय हार्ट करा काही लिस्ट तुम्हाला मी सेंड करेल ते पण तुम्ही पाठ करा ठीक आहे सो गरजेचं नाही पण याच्यातल्याच तुम्ही किंवा तुमच्याकडे गाईड असेल तर त्याच्यात सगळं दिलेलं असतं त्या पॅसेज रिलेटेड सिनोनिम्स काय असतील त्याच्यानंतर A4 असतो हा दॅट इज 2 मार्क्स they were totally drenched and happy rewrite sentence using not only but also ठीक आहे they were totally not only drenched and काढून टाकायचा ठीक आहे but also happy म्हणजे जिकडे वाक्य जोडलेलं असतं ना त्याच्या अगोदरचं जे लेटर असतं किंवा सॉरी वर्ड असतं त्याच्या अगोदर नॉट ओनली टाकायचं आणि त्याच्यानंतर बट ऑल्सो टाकायचा ह्याच्यावरती ग्रामॅटिकली करू आपण सगळ्या गोष्टी पण फक्त आता तुम्ही फॉर्मॅट समजून घ्या म्हणजे जास्तीत जास्त असून काय असणार इकडे तर नॉट ओनली बट ऑल्सो त्याच्यानंतर ऍज सून ऍज ठीक आहे ऍड अ क्वेश्चन टॅग अशा टाईपचे चिंदी प्रकार असतात जे 10वी मध्ये महाराष्ट्र बोर्ड मध्ये विचारतात त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर हे शिकून आता मलाच कंटाळा आलाय किती वेळा तुम्हाला टेन्स शिकवायचे कारण की मी जी 12 वाक्य सांगितली गव्हाणे सरांनी जे शिकवलेले आहेत तुम्हाला त्यातलेच हे तुम्हाला बनवायचं असतं प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे आयएनजी लागला पाहिजे तुमचा ठीक आहे तो वाला द बेगर अँड अ यंग गर्ल वेअर प्लेइंग द रोड आता इथे काय सांगितलं त्यांनी प्रेझेंट ना सो आता या वेअरच्या जागी काय येणार आर बाकी आयएनजी तर लागलाच पाहिजे सो कंटिन्युअस प्रेझेंट बनवायचं आपल्याला प्रेझेंट म्हणजे इकडे वेअरच्या जागी काय येणार आर येणार बाकी सगळं सेम कळलं सो हे ऑक्झिलरी आपण जे बोलतो ना ऑक्झिलरी वर्ब ज्याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो सो ते अकॉर्डिंगली टेन्सच्या वाईज ते चेंज होतं ओके त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय याच्यावरती हु इज युअर रोल मॉडेल वाय मग एक्झाम्पल तुम्ही एक कुठलं तरी हे असले क्वेश्चन तर असतातच नेहमी लक्षात ठेवा सो रोल मॉडेल वाला एक क्वेश्चन असं तुम्ही बायहार्टच करून ठेवायचा सो तुमचा वेळ नाही गेला पाहिजे मग एपीजे अब्दुल कलाम घ्या त्याच्यानंतर तुम्ही रोल मॉडेल मध्ये आपले तुमचं जे कोणतं रोल मॉडेल असेल तुम्ही जॅकमा घेतलं त्याच्यानंतर मार्क झुकरबर्ग घेतलं कोण तुमचा जो रोल मॉडेल नाही ज्याने तुमच्या लाईफ मध्ये रिव्हॉल्युशन आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुम्ही तुमचे 2-3 ओळीमध्ये लिहून टाकायचं आणि ते का तुमचे रोल मॉडेल ते तुम्हाला सांगता आले पाहिजे नुसते ते खूप छान दिसतात म्हणून माझे रोल मॉडेल आहे कॅटरीना कैफ माझी रोल मॉडेल आहे ती खूप मस्त दिसते वगैरे वगैरे फुल मचवते वगैरे वगैरे असलं काय इथे लिहायचं नाही लक्षात ठेवा रोल मॉडेल म्हणजे एकदम क्लासिक तुमचं एकदम वाटलं पाहिजे अरे रिअली हा इन्स्पायर्ड माणूस आहे ओके त्याच्यानंतर बी सेक्शन हा 10 मार्क्सचा वरचा ए सेक्शन हा होता 10 मार्क्सचा ठीक आहे हा बघा हा कारण की 20 मधले हे इकडे 10 मार्क्स गेले आणि आता इकडे पुढचे 10 मार्क्स सो हा पुढचा एक पॅसेज आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला बघा हे इकडे शोधायचं असं कुठेतरी असतंच ठीक आहे हे मी काय आता शोधत नाही बसणार पण शोधायचं असं भेटते ती रिकामी जागा आरामामध्ये आणि हे इकडे तुम्हाला आरामात 2 मार्क भेटले ना भाई रिकाम्या जागा भरायच्यात आपण सगळं स्वस्तातलं मस्त इकडे सगळं दिलेलं आहे हा ते झालं त्याच्यानंतर कम्प्लीट द वेब म्हणजे व्हॅल्युएबल दॅट स्पार्क्स ऑफ द इमॅजिनेशन अँड एनकरेजेस म्हणजे हे आता ज्यावेळी तुम्ही वाचाल ना त्यावेळी तुम्हाला हे ज्या काही गोष्टी आहेत रिलेटेड याच्याशी त्या तुम्ही इकडे लिहायच्या 1 2 3 4 सो 3 लिहिलं तर तुम्हाला 1.5 मार्क 2 लिहिलं तर 1 मार्क सगळे लिहिलं तर 2 राईट अँटोनिम्स बघा मगाशी मी बोललो अँटोनिम्स म्हणजे काय विरुद्धार्थी हे समजून जायचं आहे बघा हे चिन्ह दिसतं का
त्याचा मिनिंग आहे भाई काय करायचं ते हे करायचं आपलं विरुद्धार्थी करायचं डिक्रीज इन्क्रीज लाईट डार्क डिस्करेज एनकरेज रॉंग राईट लाईक दॅट असेल मी हे वाचलं पण नाही पण आपण येत हवं थोडं तुम्हाला जसं जसं जमेल तसं डू ॲज डिरेक्टेड वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह टू वाले जे असतात ना टू ब्रिंग जिकडे पुढे टू लागलेला असतो ते इन्फिनिटिव्ह मध्ये मोडतात सो नीड टू ब्रिंग सो टू ब्रिंग हे झालं इन्फिनिटिव्ह ओके लाईक दॅट सो तुम्हाला जसं जसं हे समजेल बघा बोललो ना मगाशी क्वेश्चन टॅग आलं का ठीक आहे सो द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक तर याच्यामधला एक्झिलरी वर्ड शोधायचा असतो ठीक आहे आणि त्याच्या पुढे नॉट लावायचा असतो शुडंट इट ओके शुडंट दॅट ओके लाईक दॅट मग आता इकडे काय शुड आहे ना मग आता शुडंट द नेक्स्ट स्टेप असं नाही ना शुडंट मग हे काय इट ठीक आहे डोंट इट तर येणार नाही शुड इट पण नाही येणार सो इथे डोंट इट का नाही येणार कारण की इकडे डू वगैरे काय नाही पण इकडे शुड आहे ना ठीक आहे सो शुड आणि नॉट इट आय होप इट इज क्लिअर सो नॉट वाला आलंच पाहिजे त्याच्यामध्ये तरच नाही क्वेश्चन टॅग म्हणजे काय माहितीये का क्वेश्चन पेपर ही इज अ व्हेरी गुड पर्सन इजंट इट म्हणजे तो खूप चांगला माणूस आहे हो की नाही असं जो पद्धती असतं ना बोलण्याची आपली त्यालाच म्हणतात आपण क्वेश्चन टॅग म्हणजे आपण वाक्याच्या शेवटी एक वाक्य तर बोलतो पण त्याच्या पुढे ना टॅग लावतो तो खूप मस्तीखोर मुलगा आहे हो की नाही असं कळलं एकदम चिंती आहे त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन म्हणजे कोण यशस्वी माणूस असेल तर त्याचे काही असे 4 गुणधर्म असतील जे तुम्हाला माहिती असतील की ज्याच्यामुळे माणसं सक्सेसफुल होतात ते तुम्ही तुमचा ॲज अ पर्सनल रिस्पॉन्स म्हणून 2 नंबर सो नेव्हर एक्सपेक्ट 2 मार्क्स फ्रॉम दिस कारण की जो चेक करणारा असतो ना त्याचं वैयक्तिक मत वेगळं असू शकतं ना तुमच्यापेक्षा गरजेचं नाही की भाई तुमचं मत आणि त्यांचं मत हे झालं पाहिजे आता कोणी बोललं की मला फिरायला जायला खूप आवडतं डोंगरावरती तो बोलतो अरे चल मला तर नाही आवडत जायला कोण चढणार एवढं वगैरे 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 सो प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगळा असू शकतो सो वैयक्तिक मत हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं मग तुम्ही इकडे ते 2 पैकी 2 मार्क्स ते देतीलच असं धरून बसायचं नाही ओके सो हे 20 मार्क्स वरचे झाले आता पुढचा आहे सेक्शन 3 दॅट इज ऑफ पोएट्री ठीक आहे सो पॅसेज मधले 20 मार्क्स मधले तुम्हाला 18 मार्क्स तरी पडले पाहिजेत असं टार्गेट ठेवायचं ठीक आहे 18 किंवा 17 मार्क तरी पडले पाहिजे ओके सेक्शन 3 ऑफ पोएट्री म्हणजे इकडे सगळे पोएट्स म्हणजे ज्या तुमच्या कविता आहेत त्याच्याबद्दलचं सगळं डिस्कशन केलेलं आहे इकडे सो तिकडे तुम्हाला 10 मार्क्स मधले हे 5 मार्क्स बघा पहिलं मॅच द फॉलोइंग हे इकडे बघायचं सगळं हे तुम्हाला असतं किंवा तुम्ही गाईड मध्ये पण आपल्या बऱ्याच वेळा असतं पण गाईड मला वाटतं एवढी गरज पडत नाही हे सगळं समजतं ना आपल्याला कुठल्या जोड्या कुठे लावायच्या जर तुम्हाला हे पोएम तुम्ही आयुष्यात कधी चुकून माकून जर वाचले असेल पुस्तकात ठीक आहे आय एम किडिंग ओके Write any 4 advices that poet has given in stanza number 1. So stanza number 1 मध्ये वाचत असताना त्यांनी काय असे तुम्हाला सल्ले दिलेले आहेत ते इकडे तुम्ही लिहायचे ठीक आहे सो किती लिहायचे 4 निबंध नाही लिहायचा 4 सांगितले ना 5 लिहायचे ठीक आहे 4 सांगितले म्हणून 8 लिहायचे अरे 20 एक 5 20 लिहू शकता वगैरे वगैरे उलाल वगैरे त्याच्यामुळे तुमचा वेळ जातो बाकी तुम्ही किती मोठी माणसं आहेत त्याच्याशी काय संबंध पडलेला नाही तुम्हाला येत असेल सगळं पण लिहायचं जेवढं सांगितलंय ना ते टायमानुसारच काम करायचं त्याच्यानंतर ऍड युअर ओन रायमिंग वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स ठीक आहे लाईज वाईज मग इकडे शोधायचे तुम्ही ठीक आहे लाईज वाईज झालं ना मग इकडे इकडे यांची पण स्कीम असते माहित असेल तुम्हाला ए बी त्याच्यानंतर सी डी अशा टाईपची तर आता इकडे काय यू टू त्याच्यानंतर वेटिंग हेटिंग जे काय असेल ते इकडे तुम्ही लिहायचं त्याच्यानंतर ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम असा एक पार्ट असतो तुम्हाला तिकडे तुम्हाला एक पोएम दिलेली असते ती तुम्हाला वाचायची जी आपली इकडे तुम्ही नीट बघाल ना तर हा पोएट्रीचाच पार्ट आहे आणि या पोएट्रीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या असतात सो इकडे तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं असतं की हे टायटल काय ते तुम्ही इकडे बघायचं हे टायटल इथे लिहिलेलं असतं त्याच्यानंतर हे कोणी लिहिलंय ते पोट वगैरे त्याचं नाव लिहायचं राईम स्कीम कशा टाईप वरती ही ऍक्च्युअली रायमिंग यांचं ठरलेलं असतं इफ यू डू नॉट इफ यू डू नॉट इफ यू डू नॉट इफ यू डू नॉट यू स्टार्ट लाईक दॅट मग इकडे वेन यू स्टार्ट मग तशी तुम्ही ठरवायची ए असेल तर ए आणि बी मग ही झाली राईम स्कीम लाईक दॅट ते लोक तुम्ही जसं जसं असेल ना तशी ती राईम स्कीम तुम्ही ठरवायची आणि इकडे लिहायची त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच म्हणजे इकडे काय रिपिटेशन होत असेल तर रिपिटेशन त्याच्यानंतर एलिट्रेशन असतं एक फिगर ऑफ स्पीच त्यावरती बोललो आपण
त्याच्यानंतर थीम और सेंट्रल आयडिया, ठीक आहे, म्हणजे यांना याच्यामधून सांगायचं काय हे सगळं तुम्हाला इकडे लिहायचं असतं. सेक्शन 4 बघा, इकडे नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस जे 15 मार्क्सचे, लक्षात ठेवा बघा, जे टेक्स्ट बुक मधले नसतात पॅसेज तुमचे आणि त्याच्यावरती तुम्हाला इकडे दिलेलं असतं आणि हे तुम्हाला वाचायचा पॅराग्राफ आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, आन्सर करायचं. सो बघा 15 मार्क्स ही काही खायची गोष्ट नाहीये. सो 15 मार्क्स याच्यासाठी तुमचं थोडंसं बाह्य वाचन पण असलं पाहिजे, की नुसतं पुस्तकी इकडे असून चालणार नाही. सो अदर बुक्स मध्ये म्हणा किंवा आणखी न्यूज पेपर मध्ये म्हणा, तिकडे तुमचे वाचन असलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी इझी जातात. सो आता इकडे तर हिंदी आहे, हे वाचून तुम्हाला फक्त काय करायचंय, इकडे ओव्हरऑल तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्याच्यानंतर पुढचे काही क्वेश्चन असतात ते तिकडे. आता जर तुम्हाला काहीच समजलं नाही ना समजा, तर शोधायचं आता व्हॉट डज युनेस्को सीक टू आणि व्हॉट इज कन्सिडरेड टू बी. सो असे शब्द शोधायचे इकडे कुठेतरी, मग ते भेटतात तुम्हाला. युनेस्को सीक्स टू, ठीक आहे, मग इकडे पुढे वाचायचं. त्याच्यानंतर पुढे पण काय विचारलंय, कन्सिडरेड टू बी, हा भाई कन्सिडरेड टू बी, तर मग इकडे पण असणार. मग असलं हे पूर्ण हे ना. पण इथून तुम्हाला युनेस्को शब्द दिसला तर इथून डायरेक्ट इथपर्यंत लिहायचं नाही, ठीक आहे. तर शोधायचं पहिलं काय यांना ऍक्च्युअली पाहिजे आणि त्याच्यानुसार उत्तर लिहायची. त्याच्यानंतर फाइंड एनी 4 ऍडजेक्टिव्ह फ्रॉम पॅसेज, मग असे काही विशेषण असतील, ठीक आहे, लाईक पिंक सिटी, ठीक आहे, हे ऍडजेक्टिव्हच आहे. सिटी आहे पण ती कशी आहे, पिंक आहे, ठीक आहे. ते असे ऍडजेक्टिव्ह तुम्ही शोधा. आयकॉनिक मॉन्युमेंट्स हे झालं. त्याच्यानंतर एक्झॅम्पलरी प्लॅनिंग पण भारी, पण एक्झाम्पल देण्यासारखी प्लॅनिंग आहे एक्झॅम्पलरी. सो असे 4-5 त्या लिहून ठेवायचे. ओके. डू एज डिरेक्टेड, चूज द करेक्ट व्हॉइस. जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग टू, ठीक आहे. जेव्हा काय सवाई जयसिंग टू इज फाइंडिंग बाय, असं कुठे आहे का, सवाई जयसिंग टू फाउंड जयपूर, ठीक आहे. हा, हे बरोबर आहे, होऊ शकतं, ठीक आहे. अशा टाइप्स आहे. सो ते तुम्हाला चेंज द व्हॉइस मध्ये समजेल हे असं का असतं वगैरे. त्याच्यानंतर फ्रेम अ डब्ल्यूएच टाइपचा क्वेश्चन आहे, म्हणजे असंच आहे. इंडिया हॅड अ प्रपोज्ड अ नॉमिनेशन फॉर जयपूर, ठीक आहे. सो व्हॉट वॉज इंडिया प्रपोज्ड फॉर, अशा टाइपचा. डब्ल्यूएच म्हणजे डब्ल्यूएच आला ना. त्याच्यानंतर HOW, हाऊ, हा पण डब्ल्यूएच टाइप मध्येच मोडतो, तो जरा एक्सेप्शन वालायचा आहे. ओके. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, याच्यावरती मी काय बोलणार नाही, की तुम्हाला काय माहित असतील तर तुमचा पर्सनल विषय ते तुम्ही तिकडे लिहायचा. आणि समरी रायटिंग म्हणजे हा जो काही पॅराग्राफ वाचला त्याच्यावरून तुम्हाला काय समजलं ही समरी लिहायची आहे तुम्हाला, ठीक आहे. सो जास्तीत जास्त 3-4-5 ओळीमध्ये लिहून टाकायची. 5 मार्क आहेत पण ह्याला. सो तुम्ही स्कूलमध्ये विचारून घ्या तुम्हाला किती लागते. सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन हा आहे की जो मला खूप मॅटर करतो असं वाटतं, कारण की पुढे आपल्याला सगळं येतं पण बोलता येतं, पण लोकांना समजा लेटर पाठवायचं तर तिकडे आपण शोधतो म्हणतात की याला कसं पाठवायचं. सो दिस इज इम्पॉर्टंट. याच्यामध्ये फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटर्स असतात. लेटर रायटिंग हा कॉन्सेप्ट आहे. इन्फॉर्मल आणि फॉर्मल मध्ये फरक एवढाच आहे की काही औपचारिक असतात आणि काही अनौपचारिक असतात. म्हणजे काही आपण भाऊ बहिणींना लिहितो, ठीक आहे, आणि काही जे असतात बघा इन्फॉर्मल म्हणजे जिकडे फॉर्मॅलिटी लागत नाही, आपण कसंही बोलू शकतो. अरे हा काय म्हणते, कसं आहेस तू, तुला किती मार्क पडले, खूप छान मार्क पडले, मग तू असंच मच्छवत राहा वगैरे वगैरे वगैरे. ते इन्फॉर्मल असतं. पण फॉर्मल म्हणजे काय, आपण फॉर्मल कपडे घालतो म्हणजे एकदम बोलतात ना ऑफिशियल. सो फॉर्मल म्हणजे त्यांना फॉर्मल भाषेत तुम्ही आता एकदा आता समजा अंबानीला पत्र लिहिताय, ठीक आहे, मग त्यांना थोडी बोलणार काय अंबानी कसं चाललंय, मस्त ना, जिओ बिओ एकदम मस्त नेट चालू आहे, फुल एक नंबर ना भाई, और क्या चाहिए पब्लिक को, असं थोडी ना. त्यांना फॉर्मल की तुमच्या जिओ नेटवर्क खूप चांगला आहे, असंच देत राहा आणि असंच आम्ही पबजी खेळत राहू वगैरे वगैरे. पण तुम्ही मिनिंग समजा फॉर्मल आणि इन्फॉर्मलचा काय असतो. इनफॉर्मल म्हणजे कोणीही जे आपण इझिली ज्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो, जिकडे फॉर्मॅलिटीची गरज नसते की आओ जाओ टाईप, अशा टाईपचं. इकडे बहिणीला लिहा, भावाला, मित्राला, मित्राला थोडी तुम्ही असं अरे मित्र कसा आहेस तू, खूप छान आहेस वगैरे वगैरे, मी तुमचा नेहमी पाहित राहीन वगैरे वगैरे, अशा टाईपचं नसतं ना. सो इनफॉर्मल अँड द फॉर्मल, इकडे तुम्हाला चूज करायचं की कुठल्या टाईपचं. आता इकडे यांनी सांगितलेत ना असे 3-4 टाईपचे, तुम्ही लेटर तुमच्या अगोदर डोक्यातच पाहिजे. आता हे यांनी ऍड बघितली कुठेतरी आणि त्याच्यानंतर यांना एक लेटर लिहायचं मित्राला, नो प्लास्टिक कॅम्पेन, मग तू पण याच्यामध्ये सहभागी हो आणि आपण याला या कॅम्पेनला पुढे नेऊया. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हाइटिंग हिम ऑर हर पार्टिसिपेट, या कॅम्पेन मध्ये तू सामील हो, याच्यासाठी पत्र लिहायचं मित्राला.
ओके, इजंट इट दॅट सो सिम्पल. फॉर्मल इज म्हणजे आता राजीव गांधी भवन नाशिक यांना पूर्ण पत्र लिहायचं की काय ट्रॉली एक्सेट्रा फॉर नो प्लास्टिक यू मे ऍड, काय लिहिलं, राईट अ लेटर टू द चीफ ऑफिसर ऑफ नाशिक. मग ऑफिसरला पत्र लिहायचं. ऑफिसरला तर आपण असं नाही बोलू शकत ना का ऑफिसर काय मस्त चालू आहे ना, मास्क वगैरे घालताना कोरोनामध्ये वगैरे, असं नाही ना. फॉर्मल मीन्स फॉर्मल, अशा टाईपचं क्वालिटी वाला पत्र, ते फॉर्मल. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग याला बोललं जातं. सो B1 और B2 एनी ऑफ द फॉलोइंग याच्यामधलं तुम्हाला इधर हे B1 वाला लिहा, ठीक आहे, किंवा B2 वाला लिहा. स्पीच रायटिंग असेल तर स्पीच रायटिंग लिहा, किंवा हे डायलॉग रायटिंग असेल तर डायलॉग रायटिंग लिहा. प्रिपेअर अ डायलॉग, इकडे डायलॉग बनवायचा पण जम्बल्ड सेंटेन्स वरती खालती दिलेले असतात, थोडं पकडले असतं इकडे तिकडे. तुम्हाला आता हॅव यू वॉच टुडेज मॅच, तर त्याच्यावरती कोण उत्तर देईल का रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी, नाही ना. येस आय हॅव, हे दुसरं आलं पाहिजे. सो हे फर्स्ट, हे सेकंड. त्याच्यानंतर हु स्कोर्ड द सेंचुरी टुडे, मग त्याच्यावर उत्तर आलं पाहिजे रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी टुडे. मग हे तिसरं येणार आणि हे चौथं येणार. मग हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं. ओके, त्याच्यानंतर रिया, डू यू लाईक सिंगिंग, तर प्रिया बोलेल येस आय डू लाईक. त्याचा पण लिहिण्याचा फॉर्मॅट असतं की डू यू लाईक, येस आय लाईक ना, येस आय डू लाईक, असं त्याचं उत्तर पाहिजे. हु इज युअर फेवरेट सिंगर, ठीक आहे, ते तुमची चॉईस आहे, ते इथे येणार. मग त्याला 1 मार्क भेटेल. मग हे 2 झाले आणि हे तुम्हाला 3 मार्काचा, ठीक आहे. सो बिटवीन द हेडमास्टरला एक पत्र लिहायचं की माझी बाबा बायसिकल हरवलेली आहे स्कूल कॅम्पस मधून, आणि ते तुम्ही दोघं बोलताय, असं मग तुमचं येणार यू किंवा मी, आणि त्याच्या खाली येणार हेडमास्टर. मग तुम्ही काय बोलले, मी मध्ये येणार, हेडमास्टर काय बोलले, हेडमास्टरच्या पुढे येणार, परत मी काय बोललो, मग परत हेडमास्टर काय बोलले, असे त्यांना डायलॉग रायटिंग बनवून द्यायचे. कळलं. सो एकतर हा वाला करायचा B1 किंवा हा B2 करायचा, चॉईस इज युअर्स. ओके. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचं आपल्याला, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं, रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग टेबल, राईट टू शॉर्ट पॅराग्राफ बेस्ड ऑन इट, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट, ठीक आहे. सो याच्यामधलं तुम्हाला एक हे बनवायचं, पॅराग्राफ बनवायचं हे वाचून, ठीक आहे. आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचे जे काही 4-5 वाक्य असतील किंवा आणखी काय असतील ते तुम्ही तिकडे मांडायचे आहे. सो हे नॉन व्हर्बल वर्बल वरती बोलू आपण नंतर. सो हे बघून घ्या, फॉर्मॅट इज इम्पॉर्टंट. सो अजून काय लिहिलं आहे ते, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रेझेंट, ट्री डायग्राम बनवायचे, म्हणजे कुठून काय स्टार्ट झाला, म्हणजे एक प्रकार आहे असा काहीतरी, मग त्याचे टाइप्स दिलेले आहेत. मग त्याच्यानंतर फॉर्म फ्रॉम, म्हणजे हा कशापासून बनलाय, मग त्याचे एक्झाम्पल, हे सगळं याच्यात दिलेलं असतं, ठीक आहे. वाचल्यानंतर तुम्हाला समजेल. मग आता समजा एक मी एक्झाम्पल देतो इकडे की कार्बन, मग कार्बनचे टाइप्स असतात, आयसोमॉर्फिक कार्बन, त्याच्यानंतर मग त्याच्या अजून हे असतात मोनो, काय ते कार्बनचे अल्केन अल्किन अल्काइन्स वगैरे असतात. त्याच्यानंतर कशापासून बनला, हे सगळं याच्यावरती लिहिलेलं आहे, आणि मग त्याचे एक्झाम्पल इकडे तुम्ही लिहायचे. त्याच्यानंतर एक्सपांड द थीम, आता त्यांनी सांगितलंय म्हणजे हे एवढंच दिलंय, पण तुम्हाला एक्सपांड करायचंय हे. आणि त्यांनी हेडिंग दिले, हेवी रेनफॉल डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ ऑफ मराठवाडा. मग हेडिंग तुम्ही इमॅजिन करायचं की तुम्ही पत्रकार आहे, हेडलाईन कशी देणार, डेडलाईन म्हणजे किती काय काय गोष्टी टायमिंग, किती टायमामध्ये हे घडलेलं आहे, इंट्रोडक्शन द्यायचं, त्याच्यानंतर शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ, मग त्याच्यानंतर पुढे ते कम्प्लीट करायचा पॅराग्राफ. हेवी रेनफॉल मुळे असं असं झालं, या टायमाला असं असं खूप पाऊस पडला, एवढ्या मिलीमीटर पाऊस होता वगैरे वगैरे, पण हे इंग्लिश मध्ये लिहायचं, ते जमेल तुम्हाला एवढी प्रॅक्टिस करा. त्यानंतर B2 मध्ये सांगतात डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग बिगिनिंग, म्हणजे इथून स्टार्ट करायची. वन्स देअर वॉज अ पुअर फार्मर, ही हॅड 3 सन्स, दे वर फाइंडिंग सम सोल्युशन टू गेट रिच. सो स्टार्ट करायचं की एक पुअर फार्मर होता, मग त्याने त्याची 3 मुलं होती, पण हे 3 मुलांना मग आता शिकवायचं कसं, मग काय प्रॉब्लेम येतील, मग आपण आता श्रीमंत कसं बनायचं, त्यासाठी काय ट्रिक बनवायचं, व्हॉट ट्रिक्स दॅट वी शुड डू. सो ही स्टार्टेड making some quality work. Then after quality work he got some amount of money, and because of that money then the whole family become happy and the blah 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 right things. असं काहीतरी तुम्हाला इकडे ती स्टोरी बनवायची. सो स्टोरी मध्ये आहे ना तुमच्या आजूबाजूवाल्यांची नावं नाही लिहायची. मग मी असं बघितलं बरीच लोक, once there was a poor farmer, he had 3 sons, there were too many people, my friend was going there to meet him, so he was finding some sort of questions for that and like that. तुमच्या मैत्रिणींना इथे आणायचं नाही, सो इमॅजिन करायचं आणि त्याच लोकांना इथे ठेवायचं स्टोरी मध्ये, ठीक आहे. बंटू पिंटू पबलू बिबलू इकडे आणायचे नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट विच इज ऑफ 5 मार्क्स, ठीक आहे. हा तर एकदम ऍक्च्युअल
इम्पॉर्टंट असतं ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करण्यासाठी तुम्हाला हे लोक 5 मार्क देतात. स्किल बघतात तुमचे, तुम्ही कसे ट्रान्सलेट करता. सो ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्ही जर हे असाल, काय बोलतात ते, मराठी मीडियमचे असाल किंवा तुम्ही मराठी घरातले असाल तर तुम्ही इकडे हॅबिट म्हणजे छंद, कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स म्हणजेच काय आता बोलतात त्याला, विश्वास वगैरे वगैरे, युनिव्हर्सल, वैश्विक, कस्टमर, ग्राहक, टेस्ट, चव, इम्प्रुव्हमेंट, सुधारणा, लाईक दॅट, एनी फोर. सो काही लिहून यायचं नाही काही इकडे, नाहीतर मग ते समजून जाता यायला हा काहीतरी तुक्के मारतो इकडे. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या मीडियमचे त्याच्यामध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचं. सेमी इंग्लिश लोकांनी इंग्लिशमध्ये नाही, गप्पा मराठीत लिहायचा. ठीक आहे, भैयावाडी जर कोण असेल, भैया लोक, ठीक आहे, तर त्यांनी गप्पा हे हिंदीमध्ये लिहायचं. त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स, प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. म्हणजे चिखलातून उगवणारं प्रत्येकच काय असं काय काय असतं बाबा हे. ठीक आहे, प्रत्येकच काही सोनं नसतं वगैरे वगैरे. नो पेन नो गेन. म्हणजे जर काही मिळवायचं असेल तर आपल्याला पेन म्हणजे दुःख तर होणार, म्हणजे जर दुःख नाही तर आपल्याला यश नाही किंवा त्याचं बोलतात ना फ्रूट नाही किंवा फळ नाही भेटत, अशा टाईपचा. सो हे तुम्ही वाचाल. सो असा हा तुमचा ओव्हरऑल 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे. आणि हा मला जो बघण्यात आहे तो खूप चिंते आहे. तुम्हाला थोडासा अवघड वाटू शकतो कारण की तुमचं जे आत्ताचं जे काही एज आहे या एजला थोडंसं अवघड जाणं साहजिक आहे, पण जमेल. आणि जर तुम्ही नीट गोष्टी जर फॉलो केल्या तर आणि मी तुम्हाला आरामात चांगले मार्क्स भेटू शकतात. आणि महत्वाची गोष्ट मी मागच्या वेळी पण तुम्हाला बोललो मराठीच्या लेक्चरमध्ये की तुम्ही कोणत्याही सब्जेक्टकडे विषय म्हणून बघू नका. ठीक आहे, एक भाषा म्हणून बघा. सो इफ यू वॉन्ट टू कम्युनिकेट इन इंग्लिश, डेफिनेटली यू नीड टू अंडरस्टँड दी grammatical skills that are provided in the English language, and you must use that somewhere. Just knowing the things is not sufficient. Always remember, you should use somewhere in your friend circle that you should at least start talking with your friends in English. It may go wrong, and I understand you will go wrong, but at some point in your life you will find that you are doing some quality work. So talk with your friends in English, no matter if someone laughs on you. And that's actually obvious that someone will laugh on you because your English is not that pretty, what do you call, lucid, or you may even call it's not that quality. So they may laugh, but you should definitely continue to talk in English. And I would like to tell you that I'm from pure Marathi medium student, but I can talk within English because of I had started talking in English at the age of 9th standard. Okay, and this is the reason that I can talk within English. No matter now any English person talks with me, definitely I can talk with them with the confidence. So please note that you should do the thing not only for the subject, you should have to take it as a language, एक भाषा म्हणून त्याच्याकडे. सो विल डिस्कस इन सम नेक्स्ट कपल ऑफ लेक्चर्स. तुम्हाला आयडिया येईल आपल्याला काय काय करायचं. सो तोपर्यंत हे बघून घ्या कुठले कुठले मार्क्स आहेत, नोट डाऊन करून ठेवा आणि त्याच्यानुसार अभ्यास पण स्टार्ट करा. आपण हळूहळू सगळ्या गोष्टी कम्प्लीट करू. ओके, टिल देन जय हिंद.